नमस्कार, मी तनया. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. लोहगाव मध्ये दुर्वा हेरिटेज या उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कोल्हापूर बस स्थानकाचा पाहणी दौरा. 1 जून पासून बस स्थानकावरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत. संजय राऊतांना लोक ऐकत नाही, तुम्हीही ऐकू नका, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. आणि इंदापूरमध्ये 19 गायींना कोंबून त्यांची चारा पाण्याविना अमानुष वाहतूक. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. लोहगाव येथील दुर्वा हेरिटेज या एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या देह विक्री रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला असून या कारवाईत उगांडाच्या 2 महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना पैशांचं आमिष दाखवून या व्यवसायात ढकललं जात असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी उगांडाची नामपिज्जा रिटाह आणि फ्लॅट मालक रुपेश पिवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल, पासपोर्ट आणि इतर साहित्य जप्त केलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ची प्रकृती अचानक बिघडली आहे. आरोपी वाल्मिक कराडला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली आहे. त्यांनी बस स्थानकातील कॅन्टीन आणि स्वच्छतागृहाची पाहणी केली आहे. यावेळी कॅन्टीन मधील दर फलकाबाबत विचारणा केली. सोबतच जादा पैसे आकारण्याच्या तक्रारीबाबत संबंधित कंत्राटदाराला जाब विचारलाय. दरम्यान 1 जून पासून राज्यातील सर्व बस स्थानकातील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे. मी महाराष्ट्रातील ज्या एस टी स्टँडला भेट देतो, खरं तर अचानक पोचतो, त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती मला कळत असते. परंतु आमच्या डिपार्टमेंटनं ही म्हणजे दौरा हे ऑफिशियल केला असल्याकारणानं इकडे स्वच्छतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसलं की मला ते जरा असं बोलतात ना की एवढं स्वच्छता बघून मी अगदी भारावून गेलो. एवढी स्वच्छता म्हणजे माझ्या एस टी महामंडळाच्या शौचालयामध्ये, कॅन्टीनमध्ये जर होत असेल तर मग मला असं वाटतं की मला आजपासून मग पाहणी दौरे बंदच करावे लागतील. प्राथमिक गरजा आहेत आणि एस टी महामंडळानं भाडेपट्ट्यानं कॅन्टीन जेव्हा दिलं त्यांना, तेव्हा ज्या काही उपाययोजना करायला सांगितल्या होत्या त्याचं सगळं पालन केलेलं होतं. पण एक महत्त्वाची उपाययोजना त्यांनी केली नव्हती की कॅन्टीनमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना हवं ते खाऊ द्या, परंतु गोरगरीब जे प्रवासी आहेत त्यांना 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळायला हवा. ही एस टी महामंडळाचं हे धोरण आहे की गोरगरीब प्रवासीसुद्धा एस टी महामंडळाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन पोटभर तो त्याचा नाश्ता झाला पाहिजे. आणि म्हणून ती योजना आम्ही चालू केली. त्या योजनेमध्ये हरताळ फासलेला आहे. उलट त्यांनी जे रेट कार्ड ते बोर्ड लावलं होतं त्यावर चिकटपट्टी चिटकवली होती आणि हवाच्या सभा रट होता. ठीक आहे, ते ज्यांना परवडतं त्यांनी ते खावं, आमची काही ना नाही आहे. परंतु 30 रुपयामध्ये भरपोट जे काही पदार्थ द्यायचे असतात, 2 समोसे, 2 वडे आणि 1 चहा किंवा 1 कॉफी, अशा पद्धतीचं ती योजना आहे. त्याचा त्या ठिकाणी बिलकुलपणे त्यांनी त्याचं नियमाचं पालन केलेलं नाही असं निदर्शनास आलेलं आहे. त्यांना मी ताबडतोब उद्यापासूनच 30 रुपयाचं मोठ्या दर्शनी भागामध्ये चहा नाश्ता 30 रुपयामध्ये मिळेल असा प्रकारचा बोर्ड लावायला सांगितलं आहे. 1 जूनपासून राज्यातील सगळ्या एस टी डेपोवर प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतो आहे. कारण निर्णय आम्ही घेतलेला आहे की प्रसाधनगृहामध्ये 1ही रुपया आकारायचा नाही. तो सगळा जो खर्च आहे तो एस टी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करू. कारण एस टी महामंडळामध्ये सर्वसामान्य प्रवाशांकडून आम्ही 2 रुपये जो 15 तारखेपासून स्वच्छता कर लावला आहे त्या स्वच्छता कराच्या माध्यमातून तो खर्च आम्ही स्वतः त्यातून खर्च करू. प्रामुख्यानं हे एस टी महामंडळाची जी जागा आहे ते आज मला स्वच्छ दिसते, परंतु ते मी येण्याची वाट न बघता दर 4 तासांनी त्याची स्वच्छता कशी होईल यासाठी ठेकेदार नियुक्त केलेला आहे. तो 1 तारखेपासून 1 जूनपासून म्हणजे आमचा वर्धापन दिन आहे एस टी महामंडळाचा, त्या दिवसापासून तो कार्यान्वित होईल. म्हणजे एस टी महामंडळाचा हा जो परिसर आहे पूर्णपणे दर 4 तासांनी तो स्वच्छ केला जाईल. आणि त्याचबरोबर एस टीच्या ज्या घाण उडते रस्त्यावर, धुळीचं साम्राज्य पसरतं, त्यामुळे डेपोमधून निघत असताना मशीनच्या साहाय्यानं प्रत्येक डेपोमधली बस बाहेर निघण्यापूर्वी मशीनच्या साहाय्यानं ती स्वच्छ केली जाईल, तिला धुतलं जाईल.
जालना शहरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलाय। साहिल शहनवाज अन्सारी असं आरोपीचं नाव असून न्यायालयानं त्याला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास DYSP अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस करतायत। दिनांक 15/4/2026 रोजी आमच्याकडे कदीम जालना पोलीस स्टेशनला एका पीडितेने तक्रार दाखल केलेली आहे। 18 वर्षाची पीडित आहे। ती कॉलेजमध्ये जाते, एका महाविद्यालयामध्ये, शहरातल्या महाविद्यालयामध्ये 11वी कला विषयात ती शिकते। तिच्याच वर्गात शिकणारा एक साहिल अन्सारी नावाचा युवक आहे। त्यानं त्याच्याशी आधी मैत्री केली, त्यानंतर प्रेम झालं त्यांच्यामध्ये असं तिचं म्हणणं आहे। आणि मग दिनांक 15/4/2026 रोजी तिच्या इच्छेविरुद्ध तो तिला तिच्या घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी तिचे आई वडील वगैरे कुणी नसताना तिच्यावर अत्याचार केलेले आहेत असं तिचं म्हणणं आहे। तशा आशयाची तिने फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीवरनं लैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। आणि मुलगी SC ST प्रवर्गातील असल्यामुळे अट्रॉसिटीचे सेक्शन्स पण त्यामध्ये लागलेले आहेत। तिने असंही सांगितलेलं आहे की माझी इच्छा नव्हती आणि माझ्या इच्छेच्या विरुद्ध तिने अत्याचार केलेले आहेत आणि त्याने आत्महत्या करण्याची पण धमकी दिली की मी संबंध ठेवले नाही तर, म्हणून तिने घाबरून त्याचे संबंध ठेवलेले आहेत असं सांगितलेलं आहे। आणि कुणी म्हणजे रस्त्यामध्ये अडवू नये किंवा बोलू नये म्हणून जाताना येताना वगैरे तिला बुरखा घालण्याचा सांगायचं असंही तिने तक्रारीत नमूद केलेलं आहे। आपण आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीची 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेली आहे। अधिक सखोल तपास आम्ही यामध्ये करत आहोत। जालन्यात वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवली आहे। या मोहिमेदरम्यान एकूण 9 मद्यप्राशन चालकांवर प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून 1 ते 15 एप्रिल पर्यंत विविध ठिकाणी नाकेबंदी करून वाहन चालकांची ही तपासणी केली जात होती। इंदापूर तालुक्यात अकलूज ब्रिज परिसरात गायींची अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाल रंगाच्या टेम्पोमधून 19 जर्सी गायींना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीनं कोंबून नेलं जात होतं। या प्रकरणी चालकासह एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी कारवाई करत टेम्पो आणि गायी असा सुमारे 10,90,000चा मुद्देमाल जप्त केलाय। जालन्यात लव्ह जिहादच्या विरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं निदर्शनं केली आहेत। शहरातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अयान अहमद या 19 वर्षीय नराधमाचे प्रकरण तसेच नाशिक येथील प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत लव्ह जिहाद विरोधात निदर्शने केली आहेत। दरम्यान आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना योग्य शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आंदोलन केलं बघा, आज जालना येथे विश्व हिंदू परिषद एवं बजरंग दल व सकल हिंदू समाजाचे सगळ्या योद्धांचे मार्फत आज एक आंदोलन इकडे झालेलं आहे। बघा, नुकत्याच एक घटना घडली ज्याच्यात न्यूजमध्ये माहीत झालं की 19 वर्षाचा मुलगा आमच्या समाजाची, हिंदू समाजाची लहान आमची बहिणी जे 8वीत असेल, जे 9वीत असेल, जे 10वीत असेल, काही मुली 5वीत पण आहे, त्यांच्यावर एक अत्याचार करतो, लैंगिक अत्याचार करतो, तो धरला जातो। तर त्याच्या विरोधात किंवा त्याच्यावर तीव्र कारवाई झाली पाहिजे यासाठी आमचे बजरंग दलचे जेवढे योद्धे आज आम्ही मोर्चात आलो। त्यासोबतच काही कॉर्पोरेट ऑफिसेस आहे जिकडे लोकांना ते म्हणतात की तुम्ही तिलक लावू नका, हे धार्मिक वाटतो, आमचा प्रोफेशन मध्ये प्रोफेशनल नाही वाटत, त्यांना तिलक नाही चालत, पण असं चुकीचं आहे। हे हिंदू धर्माची आमची संस्कृती, हा देश जे आहे, हा देश मध्ये तिलक तेव्हापासून आहे जेव्हापासून लोक जन्माला आले नाही, तेव्हापासून तुम्ही जर बघितलं तर 3000 वर्ष जुनी मूर्ती पण भेटणार त्याला सुद्धा तिलक असणार। अर्थात या देशची परंपरा आहे। असे कॉर्पोरेटांच्या विरोधात
आणि हे जेवढे आमच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करतात त्यांच्या विरोधात सगळे बजरंग दलाचे आमचे योद्धा आज निदर्शनात आले आणि सरकारकडून आमची एक तीव्र अपेक्षा आहे की जेवढे आरोपी यांना तीव्र ते तीव्र यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. विधान परिषदेची उमेदवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यायची का कुणाला द्यायची हे महाविकास आघाडीनं ठरवायचंय, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केली आहे. उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर बिनविरोध निवडणूक होईल असं संजय राऊतांनी म्हणलं. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संजय राऊतांना लोक ऐकत नाही, तुम्ही ऐकू नका असंही वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. संजय राऊतांना लोक ऐकत नाही, तुम्ही जास्त ऐकू नका, फार सिरियस घेऊ नका. त्यांना तसं बोलावं लागतं. सकाळी 9 वाजता लोक येतात, ते बोलतात, तुमचंही खुश तेही खुश. त्यामुळे मला असं वाटतं याच्यात फार कधी कधी एकाच गोष्ट ठीक आहे, पण काही मनोरंजन आहे, काही गोष्टी या त्या ठिकाणी चालतात, ठीक आहे. संख्याबळ जसं तसं मिळतं, संख्याबळावर आहे ना. त्यांचं संख्याबळ विरोधी पक्षाकडून जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच ही निवडणूक बिनविरोध होईल असं संजय राऊत त्यांनी ठरवायचं आहे. विकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी ठरवायचं आहे, मी काय ठरणार. त्यांनी कोणाचा उमेदवार दिला, पण महाविकास आघाडीमध्ये फार आलबेल नाहीये. त्यांच्याकडे आत्ताची स्थिती जी आहे ती संशयित आहे. त्यामुळे त्यांना जसं शरद पवार साहेबांना त्यांनी उमेदवार केला, आम्ही मान्य केला आणि सर्वांनी समोर गेलो. चांगला निर्णय करतील तर अनोपज होतील, नाहीतर मग घोडा मैदान समोर आहे. नाही पण एकूण या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.